दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून 1200 साहित्यिक विशेष रेल्वेगाडीने रवाना झाले। मंत्री उदय सामंत यांनी या साहित्य यात्री रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला। विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंनी इशारा दिला। हा असा प्रकार महाराष्ट्रात पुन्हा सहन केला जाणार नाही। वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देसाईंनी दिला। शिर्डी साई भक्तांनी गाडी अडवून बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करण्यात आली। कोपरगावच्या वेळापूर शिवारात ही घटना घडलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ताब्यात घेत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। आरोपी सराईत असून या टोळीने लुटमार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या। जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांबाबत अनेक तक्रारी आहेत आणि यातील कोलार आणि भगवतीपूरमधील अनियमिततेबाबत कार्यकारी अभियंता SR वारे यांना निलंबित करण्यात आले। राज्यातील संस्थांना मोठमोठ्या कंपन्यांकडून CSR फंड मिळवून देण्याचा आमिष दाखवत कोट्यवधी उकळणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। संस्था चालकांची 2.25 कोटींची फसवणूक करणाऱ्या वित्तीय संस्थेच्या अध्यक्षाला पोलिसांनी अटक केली। सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी कर्मचाऱ्यांनी लावण्यांसह सिनेमातील गाण्यांवर ठेका धरला। यावेळी कामाच्या त्रासात कंटाळलेले कर्मचारी गाण्यावर मनमोकळेपणाने थिरकलेत। मागील 3 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल आता उपस्थित होतो आणि मागील अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा अनियमितपणे सुरू असल्यानं याचा प्रवाशांना फटका बसतोय। राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा भाग म्हणून दापोलीत महसूल राज्यमंत्री योगेश कदमांच्या हस्ते महसुली दाखल्यांचं वाटप करण्यात आलं। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मंजुरी पत्र आणि प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील 1492 ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी विशेष ग्रामसभा होणार आहे। जळगावच्या धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या मॉइश्चर मशीनची तात्काळ तपासणी करण्यात आली असून मशीनमध्ये काही प्रमाणात तफावत आढळून आली आहे। शेतकऱ्याला त्याचा मोबदला कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। शिवरायांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत राहुल गांधींनी मोठी चूक केली। शिवराय जयंतीच्या शुभेच्छा देण्याऐवजी राहुल गांधींनी शिवरायांना श्रद्धांजली वाहिली। राहुल गांधींनी महाराजांचा अपमान केला आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी अशी मागणी जी ती राणेंनी केली। राहुल गांधींना आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहिती नाही। दुसरं कोणीतरी त्यांना ट्विट लिहून देतंय असा टोला त्यांनी लगावला। राहुल गांधींच्या मेंदूला मूळव्याध झालाय का असं म्हणत डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी राहुल गांधींवर बोचरी टीका केली। जवाहरलाल नेहरूंपासून चालत आलेला शिवद्वेष राहुल गांधींनी दाखवलाय आणि महाराष्ट्राची जनता काँग्रेस पक्षाला श्रद्धांजली लवकरच वाहील असं वाघमारे म्हणाले। देशातील आराध्य दैवतांबाबत राहुल गांधींनी काही बोलू नये। गांधी परिवाराने केवळ नेहरू गांधी आणि काँग्रेसविषयी बोलावं असा हल्लाबोल मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलाय। राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही माहिती नसावं असा टोला त्यांनी लगावला। राहुल गांधींनी तमाम हिंदुस्थानची माफी मागावी। राहुल गांधींना शिवरायांचा इतिहास माहिती नाही, त्यांना लाज वाटायला पाहिजे अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींना सुनावलंय। पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत आमचं धोरण आहे। येणाऱ्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणायची असल्यानं सगळ्या माजी नगरसेवकांना भाजपात घेतलंय असं विधान नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केलंय। नगरसेवकांची घरवापसी आणि संदीप नाईकांच्या प्रवेशावरील प्रश्नावर गणेश नाईकांनी बोलणं टाळलंय। प्रश्न विचारताच गणेश नाईक प्रश्नाचं उत्तर न देताच निघून गेले। ज्या जनतेने राज्य चालवायला बसवलंय त्या जनतेपासून कसली भीती, त्यांच्यापासून संरक्षण कशाला असा सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केला। मला सुरक्षा नको हे मी आधीपासूनच सांगितलं होतं असंही कोकाटे म्हणाले। चिखली तालुक्यातील शेडगाव आटोळ इस्रूळ बायपास रस्ता अत्यंत खराब झाला आहे। रस्त्याच्या डांबरीकरणाचे आदेश देऊनही काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे 4 गावाच्या सरपंचांनी आमरण उपोषण सुरू केलं। रस्त्याचं काम होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला। अमरावती जिल्हा रुग्णालयातील 2 परिचारकांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं। त्यामुळे संतप्त परिचारिकांनी आक्रमक होत 1 दिवस कामबंद आंदोलन केलेलं आहे आणि निलंबनाची कारवाई मागे न घेतल्यास बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करू असा इशाराही त्यांनी दिला। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाट मार्गे
खेडमध्ये गांजाची तस्करी केली जात होती आणि या प्रकरणी खेड पोलिसांनी गांजा विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत एका महिलेसह तिघांना अटक केली। आरोपींकडून 31,56,747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जळगावच्या यावलमध्ये 58 वर्षीय व्यक्तीने 2 5 वर्षीय चिमुकल्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली। ऑनलाईन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आणि या प्रकरणी तब्बल 33 जणांना अटक करत 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अकोल्यातील येवता ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली। भांडूपमध्ये टेम्पोने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आणि अपघातात स्कूटी चालकाचा मृत्यू झाला। सांगलीच्या म्हैसाळ कागवड मार्गावर बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आणि अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली। यात 16 जण गंभीर जखमी असून शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। धुळ्यात लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या बसला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील सर्वांचे प्राण वाचलेत। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चांदणी इथल्या एका व्यक्तीच्या गोठ्याला अज्ञाताने भीषण आग लावली आणि या आगीत 40 शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला। यात शेतकऱ्यांचं जवळपास 3 लाखांहून अधिकचं आर्थिक नुकसान झालं। अकोला शहरात मलब्यानं भरलेला टिप्पर पलटी झाल्यानं अपघात झाला। मलबा रस्त्यावर पसरल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती। म्हाडाच्या जमिनीवरील रखडलेल्या 17 एसआरए प्रकल्पांना आता म्हाडा गती देणार आहे। एसआरए प्राधिकरणाशी समन्वय साधून झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चित करणे, प्रशासकीय मान्यता घेणं, निविदा प्रक्रिया राबवणं आदी कामं म्हाडाकडून केली जातील। डान्सबार बंदीबाबतचा राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यासंदर्भातील प्रस्ताव येणार आहे। त्यानुसार डान्सबार बंदी कायदा अधिक कडक होणार आहे आणि त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसणार आहे। कुठल्याही परीक्षेशिवाय आता भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होणार आहे आणि त्यासाठी येत्या 3 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार असून 21,000 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे। दिवसेंदिवस सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसते। वाढत्या दरामुळे सोन्याची खरेदी करावी की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे। सोन्याचे दर 86,620 रुपयांवर पोहोचले। चांदीचे दर पुन्हा एकदा विक्रमी स्तरावर पोहोचले। नागपुरात जीएसटी विना प्रति किलो चांदीचे दर 97,000 तर 3% जीएसटीसह 99,910 रुपयांवर पोहोचले। तर लवकरच चांदी लाखांवर जाण्याची शक्यता आहे। नगरपालिका आणि पंचायती आर्थिकदृष्ट्या आर्थिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नगरपालिका आणि पंचायती आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्याकडे कराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या उत्पन्नातून निधी वाटपाची शिफारस करण्यासाठी राज्यात 6वा वित्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली। कोस्टल रोडवर विशेष तपासणी मोहीम सुरू असून मागील 6 दिवसांमध्ये 596 वाहनांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईच्या माध्यमातून आरटीओनं अतिवेगानं वाहन चालवल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड वसूल केला। विमानतळाजवळ 84.82 मीटर उंच इमारतींना परवानगी देऊन नंतर ती रद्द करणाऱ्या विमानतळ प्राधिकरणाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे। 2 आठवड्यात विमानतळ प्राधिकरणाने या इमारतींना एनओसी द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले। खारघर तळोजा नोडमधील उद्यानांची राय गेली होती आणि आता ही उद्यानं सिडकोकडून पालिकेकडे हस्तांतरित झालेली आहेत। पनवेल पालिकेने मिशन उद्यान हाती घेतलेले इथल्या 12 उद्यानांचा विकास करण्यात येणार आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील खंडाळा घाट दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सध्या जलद गतीने सुरू आहे आणि या लिंकमुळे 2 शहरांमधील अंतर 8 किलोमीटरने कमी होणार आहे। कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी 23 ते 25 मे दरम्यान होणार आहे। राज्यातील 4 कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची सामायिक प्रवेश परीक्षा 23 ते 25 मे या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे।